घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली राणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडापिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला राणा ए राणा ए राणा कुठं गेला ह्यो? गोट्यात असेल साहेबरावाजवळ तिथंच बघते म्या. राणा ए राणा राणा तिथं बी नाही. राणा झालं का बोलणं कार्यकर्त्यांशी? झालं की. काय म्हणले? काय बोलताय सुनबाई? समजा ठीक आहे ना? वय वय समजा ठीक आहे. आम्ही जातीने समध्या गोष्टींकडे लक्ष दिलंय, तुम्ही चिंताच सोडा. आणि स्वागताचं काय? बंदुकीचं बारच उडवायला सांगितलं बाबा. हॅलो नमस्कार वानखेडे साहेब. काय अर्ध्या पाऊण तासात येत आहे? या आम्ही वाटच बघतोय. वय वय वानखेडे येतात अर्ध्या तासात. राणा त्याच्या खोलीत नाही ना? काय? हा होय, मी समधीकडे बघितलं. त्याच्या खोलीत, गोट्यात, अंगणात, वाड्यात कुठंच नाही हो साहेब. काय करावं या पोराला? सांगितलं होतं आज कुठं बी जाऊ नकोस म्हणून. बसवण्णा जे जा शेतावर बघ त्याला. आणि तू ये जा तालमीत. मी? अरे मला ठाव आहे तुला तालीम आवडत नाही. अरे वानखेडे येतात अर्ध्या तासात, राणा अर्ध्या तासात वाड्यात पोचला पाहिजे. अहो जा जा म्हणतायत नव्हते, जा. मामांजी आम्ही पण कुठे जायचंय का शोधाय? अहो अहो ब्रेकिंग न्यूज. या 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 डिग्री वाल्या बाई या. सुप्रभात सर. म्हणजे गुड मॉर्निंग असं म्हणायचंय काय तुम्हाला? अरे हो, विसरलोच मी. शहरात शिकला नाही का तुम्ही? सुप्रभात. ओ थांबा थांबा, ते हे कुठं आहे? काय विसरला का? विसरण्याचं नाटक करताय? अहो हमीपत्र नाही मिळालं? अहो सर मी ते हमीपत्राचं विसरलेच. छान छान नाटक करता हा विसरण्याचं. आता तो कॉम्प्युटर नेऊन वाड्यावर द्या. नाही सर, विसरले म्हणजे तुम्हाला पत्र दाखवायचं विसरले. म्हणजे तुम्ही घेऊन आलाय का ते? हो. बघू बघू बघू. अहो जगातलं 8वं आश्चर्य आहे. कसलं? अहो हमीपत्र द्या. हो कसलं काय कुठं बघतो, कसलं कौतुक आणलंय ते. हे काय? हे पत्र राणा दादानं लिहिलं. हे कशावरून? म्हणजे म्हणजे तुम्ही इथल्याच कुठल्या तरी पोराकडे लिहून घेतलं नाही कशावरून? याच्यावर त्याची सही आहे का? नाही सर, त्यांनीच मला दिलंय. असं
अहो राणा दादा हे पत्र लिहिणं शक्यच नाही. मी मान्यच करत नाही की राणा दादानं लिहिलंय. नाही सर, मी खरंच सांगते. जास्त शहाणपणा करू नका. यांच्यावर त्याचं नाव आहे, सही आहे. हे घ्या आणि सही घेऊन या आत्ताच्या आत्ता. चालेल. चालेल काय चालेल, आत्ताच्या आत्ता जा आणि सही आणा. पण वर्ग बाकीच्या शिक्षकांना शिकवता येत नाही, तुम्ही एकट्याच आहे शिकवणाऱ्या. जा. हो थांबा. वर्गात कुठे निघाला? राणाजींच्या मित्रांना विचारते ना, ते कुठे आहेत. हो तुम्ही काय वाटेल ते करा हो, पण त्यांची सही तेवढी घेऊन या, नाहीतर तो कॉम्प्युटर मी आजच्याच वाड्यावर नेऊन देतो. उगाच माझ्या मागे भ्यात नको. नाही नको. काय उच्च शिक्षित. हे चला रे वर्गात चला. नमस्ते, बसा खाली. या पत्रावरचं अक्षर कुणाचं आहे? तर जागेवर पलटी. काय म्हणालास धेरंगे पाटील? राणादाच आहे. नक्की? हा, दिसते तर तसंच आहे. हा? ते काय नाही. काय काम होतं? जर का ह्या पत्रावरचं अक्षर त्यांचंच असेल तर पत्राखाली त्यांची सही लागेल ना. एवढंच होय. तुम्ही मला ते कुठे आहेत तेवढं फक्त सांगा बरं, नाही तर तुमचा कॉम्प्युटर गेलाच म्हणून समजा. मग सांगा. बाई, तुम्ही कॉम्प्युटर देऊ नका, मी सांगतो. राणादा तालमीत असेल बघा. नाही रे, तो शेतात असेल. नाही ओ बाई, तो घरात असेल. बाई, मी पाटाचं टमरेल घेऊन गेलो होतो की नाही. तेव्हा शेतात जाताना दिसला राणादा. असं तुम्ही सगळे गोंधळ न करता अभ्यास करा, मी आलेच. हा धर. ए शाबास. हा उचल उचल. हे माती घेऊन येऊ नका अंगावर. कापड मळत्यात. सन्नी दादा म्हणायला जीव जातो तुझा. चुकलं सन्नी दादा. जा चल. सन्नीदा इथं कसं? राणादा कुठं आहे? नाही आला इथं आज. नाही आलं? असं कसं? तालीम न चुकवणारा माणूस आहे तो. वय पर आजकाल लई दांडी मारतात राणादा. आणि आता सांगतास आम्हाला? गोळ्यात घालायला पाहिजे एकेकाला. आम्ही हे एवढं सगळं पैसे लावतोय, हे तुमचं पैलवान पोचतोय, या तालम्या चालवतोय कशा पायी? राणादाला चांगली तालीम मिळावी म्हणून. माफ करा सन्नीदा, मी त्यासनी म्हटलं पर काय? हा पर काय? बंदूक आणली असती ना, गोळीच घातली असती एकेकाला. सांगता येत नाही तुम्हाला? तो येत नाही तुम्ही गप. तसं नाही, सगळ्या पैलवानांना पाठवायचं सगळीकडं. राणादा सापडला पाहिजे. 15 मिनिटात येतो आम्ही. ए पळा रे पळा, समज आणि रानाला हुडकून काढा. ते शाळेत बघा पहिला. बरकत, हाय बरकत, बरकत, हाय बरकत. बसवा ना. आज इधर किधर? राणा कुठं आहे? क्यों नाही आला इकडं? हा हुआ क्या बसवन्ना? हाँ तू इधर आ, बैठ इधर. इथं बस. बसायला सवड कोणाला आहे? राणाला बघायला पाहुणा आल्यात. अर्ध्या तासात राणाला ओळखायचं आहे. समधी त्यालाच ओळखतात. तुम्ही बघा दुसरीकडे. इकडे आला की आम्ही लगेच पाठवतो त्याला. ए नहीं नहीं, लेके आता मैं उसको. जा. बरोबर, तुम्ही भी शोधा, मी भी शोधतो. हाँ होय होय. अब इसको किधर ढूंढने का? अब्बू, उसको ढूंढकर कुछ फायदा है क्या? चल मैं जाता हूँ काम पर. आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार.
राणा कुठे? येईलच आता. तालमीतल्या समध्या पैलवानांना पाठवलं हुडकायला. म्हणलं राणादास सापडला नाही तर गोळीच घालीन. अरे तू जातीने बघायचं सोडून त्यांना कशाला धाडलंस? आवा आबा वानखडी आलं वाटतं. या नमस्कार. हे आमचं दाखलं चिरंजीव सूरज. या ना. जरा ना दोन जा की या 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 चला. हो बस. या या बसा बसा. या आमच्या दाखल्या सुनबाई. बर. सूरजची बायको. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नंदिता गायकवाड आमचं नाव. उत्तमराव जाधवांची कन्या. बर. आणि या गोदक्का. नमस्कार. सूरज आणि राणाची आई गेल्यानंतर यांनीच त्यांना वाढवले. गोदक्का जरा चहा पाण्याचं बघा ना. अहो नगर नगर अहो आत्ताच झालंय. अहो असं काय करताय? पहिल्यांदा आलायसा. गोदक्का बघा. बर प्रतापराव, आपलं थोरलं चिरंजीव कुठं दिसत नाहीत. येतीलच की इतक्यात. येतील. तुमच्या लेकीला नाही आणलं तुम्ही बरोबर? हाऊ आमच्या निवेदिताचं ना सोशल वर्क चालू असतंय बघा सारखं. पुढल्या खेपेला येते म्हणली. चालतंय चालतंय. हा हे घ्या. अहो एवढं? अहो काय एवढं घ्या की. नमस्कार. बसा. आलो आम्ही. घ्या ना पाणी घ्या ना. सवांना राणा भाऊजी कुठं आहेत? राणादादा शेतात बी नाहीत. राणादादा शेतात बी नाहीत आणि बरकतला बी माहित नाही. अरे देवा. जा जाऊन दुसरीकडे शोधा की मग. जा. हा एक मिनिट जरा आल. काय झालं सुंदर? राणा भाऊजींचं कुठं काही पत्त्याच नाही. अहो काय? पण तुम्हाला सांगितलं होतं ना त्याच्यावर ध्यान ठेवा म्हणून. एक जबाबदारी दिली विश्वासानं ती बी पार पाडली नाही तुम्ही. माफ करा हो मामांजी. खरं तर आम्ही लक्ष ठेवलं होतं पण कुठं गायब झालं काहीच कळणं झालंय. लवकर शोधा त्याला. गावभर माणसं पाठवा शोधायला. जिथं असेल तिथून घेऊन या. वय वय. तोवर मी यांना तुपून धरतो. आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी. अरे कोण? अरे राणा तू. अरे तू इथं काय करायला? हळू बोल. अरे पण तुला समधी हुडकाय लागल्यात आणि तू इथं. तू कधी आलास इथं? रातच्याला घरनं निघालो. रातभर तलावावर थांबलो. पहाटे आंघोळ केली आणि आलो इथं. पळून जाणार होतो पण कुठं जायचं हेच कळलं. मग लपलो इथंच. अरे पर भावा असं किती दिवस लपून राहणार आहेस? कधीतरी शादी करायच लागणार आहे ना. अरे मला नाही करायचं लगीन. तू ऐक, मला फक्त लपू. बाकी पुढचं पुढे बघू. अरे पण मी कुठं लपू तुला? आता या उसाच्या फळाशिवाय आपल्याकडे दुसरी कुठली जागा आहे वय? आणि इथे बी कधी कधी ते वाघरू असते. त्याचं बी डर आहेच नव. हे ती वाघरू काय करते मला? एका भुक्कीतच लोळवीन. बरं जाऊ दे. तू ऐक, मी लपतो इथं. तू कोणाला सांगू नका. ओके. हा म्हणजे नाही सांगत मी कोणाला. असं वय. ठीक आहे, मी जातो.
बच गए 12. वाघरू नाही पण वाघीण शिरली फळात. अहो बरकतजी, ओ थांबा. बच गए 12. आता होणार गडबड. भाग बरकत भाग. अहो थांबा, अहो थांबा, थांबा थांबा. अहो राणाजी कुठे आहेत? मला नाही मालूम. अहो प्लीज मला सांगा ना ते कुठे आहेत. माझं त्यांच्याकडे खूप महत्वाचं काम आहे. मला फक्त या हमी पत्रावर त्यांची सही हवी आहे. अहो बाई मी तुम्हाला नाही सांगू शकत तो फराट लपून बसलाय म्हणून. कारण त्या फळात वाघरू आहे. वाघरू. वाघरू म्हणजे? वाघरू म्हणजे बिबट्या. वाघ. असू दे की मग. बिबट्याला तर काय करायचं ते मी बघेन. कशी जाऊ? अहो ऐका तरी. अहो बाई अहो तिकडे जाऊ नका. अहो समजा घोळ होईल. अहो बाई ऐका. राणाजी. अहो बाई ऐका. अहो बाई जाऊ नका. ऐका. अहो बाई अहो जाऊ नका. अहो बाई ऐका. राणाजी. अहो बाई ऐका. अहो पळत राहा बैला, पळत राहा. या घराच्या समध्या चाव्या आमच्याच हातात येतील. आमच्यासाठी का होईना तुला पळावंच लागल. आणि आम्हाला बंदूक चालवायचं लई नाद आहे हो. आमचा नेम काय चुकत नाही बघा. म्हणूनच सगळे सन्नी दादा म्हणतात. आता गायकवाड घराण्याचा मान सन्मान राखायचा तर हत्यार चालवता यायच पाहिजे हो. घड्याळ बघा की जरा. प्रतापराव म्या काय म्हणतो, राणाजीसनी जर टाइम लागत असेल तर आम्ही पुन्हा केव्हा तरी येऊ ना. होय की. अहो आम्हाला उशीर होतोय हो. हा. यासनी मुंबईवरनं दिल्लीचं विमान पकडायचं आहे. आम्ही समजू शकतो पण एक मिनिट आलो आलो आलो. का अहो सुनबाईसनी कावा सांगितलं होतं माणसांना पाठवाय. सुनबाईचा बी पत्ता नाही. असा आहे बरं का आंबरतोय का धरण. रानानं सकाळपासून जीवाला घोर लावलाय. साहेबरावला बी भेटला नाही वाटतं. त्यानं चाऱ्याला तोंड बी नाही लावलं. मी वहिनी साहेबांनी बोली होते. ताईसाहेब पर तुम्ही एवढ्या आरामात कशा काय? तुम्हाला काहीच कसं टेन्शन नाही? अहो साहेबांनी रानात त्याला हुडकायची समधी जबाबदारी तुमच्यावर टाकली ना. हो त्यांना काय जाते जबाबदारी द्या. आणि तसं पण चंदा आम्हाला काय वाटतं माहिती का, जे काम करून आपला टाइम आणि आपली शक्ती वाया जाणार असेल ते काम करून काय उपयोग आहे? हा एक नंबर. म्हणूनच मी कधी काम करत नाही. माहिती की आम्हाला. आम्ही काय आज ओळखतोय तुला. हे बघ ह्यो कसा पळतोय. वहिनी साहेब. वय वय चालतंय. वहिनी साहेब काय झालं गोदाक्का? राणा कुठंच नाही. अरे देवा. गोदाक्का आम्ही पण माणसं पाठवली पण राणा भाऊजींचा काहीच पत्त्या नाही बघा. कुठं असतील होते? काय करायचं आपण आता? आपण जाऊन मामांजींना सांगूया का? होय जी चालेल की. चल. साहेबराव अरे खा की चारा. राणा नाही म्हणून तू तोंड लाव ना वय. अरे बाबा आम्ही बी शोधून शोधून दमलोय. तू दोस्त आहे ना व त्याचा. तू शोधशील त्याला. सोड दाव सोड. सूरज गाडी काढतो. गोदक्का सुनबाई पाहुण्यांनो ध्यान ठेवा जरा. आलोच आम्ही.
येऊ दे वाघरू. धावतो पैलवानाचा हात काय असतो ते. असा लोळवीन की नाही परत फडात येणार नाही. वाघरूबाई हा म्हणजे ते पाटेक बाई